नमस्कार मित्रांनो. कसे आहात? ट्रेड करत आहात ना? आय होप तुम्ही ट्रेड करतच असणार. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ब्रेकआउट ट्रेडर 24. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तो म्हणजे डबल टॉप आणि डबल बॉटम. तर मित्रांनो, हा जो पॅटर्न आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्नचा किंवा जो चार्ट पॅटर्न मध्ये हा पॅटर्न तयार होतो, तो एक शॉर्ट सेलिंग पॅटर्न आणि एक बाय सेलिंग पॅटर्न आहे. म्हणजे डबल टॉप जिथं तयार होतात तिथं बऱ्यापैकी शॉर्ट सेलिंग असते आणि जिथं डबल बॉटम्स तयार होतात तिथं बाईंग बऱ्यापैकी झालेली असते. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर आपल्या या स्क्रीनवरती चार फोटोज आहेत. ते म्हणजे एक डबल टॉप बॉटम्स आणि एक डबल टॉप्स. तुम्ही जर बघितलं मित्रांनो, जेव्हाही केव्हा डबल टॉप्स हे होत असतात, सॉरी, डबल बॉटम हे होत असतात, तेव्हा बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर स्टॉक जो असतो किंवा इंडेक्स जी असते ती बऱ्यापैकी खाली आलेली असते आणि त्यानंतर एक रेड कॅन्डल्स नंतर एक छोटीशी हिरवी कॅन्डल किंवा थोडीशी रेड कॅन्डल तयार होऊन एक बॉटम तयार होतो आणि पुन्हा एक वरती स्विंग जाते. त्यानंतर पुन्हा शेअर खाली पडतो, स्टॉक खाली पडतो आणि पुन्हा एकदा एक छोटीसा एक बॉटम तयार होतो. हिरवी कॅन्डल किंवा रेड कॅन्डल नंतर पुन्हा बाईंग यायला सुरुवात होते. तर काय असतं मित्रांनो, इथं जे असतात मॅक्सिममली या ठिकाणी ह्या पोझिशन्स वरती आणि ह्या पोझिशन्स वरती बाईंग आलेली असते. त्यामुळे सेम ठिकाणून म्हणजे आपण याला एक सपोर्ट म्हणू शकतो, तिथून पुन्हा एक स्विंग ओपर जायला प्रयत्न करतो, बाईंग व्हायला प्रयत्न करते आणि त्याच ठिकाणी एक दोन बॉटम तयार होतात. एक म्हणजे हा एक बॉटम तयार होतो आणि हा एक दुसरा बॉटम तयार होतो. त्यानंतर बाईंग होते. आणि ही जी नेक लाईन असते मित्रांनो, हे नेक लाईन जेव्हा एखादा व्हॉल्यूम कॅन्डल तोडते आणि तेव्हा बाईंग खूप जास्त प्रमाणात येते असते. तर हा झाला डबल बॉटमचा पॅटर्न तसंच तुम्ही जर बघितलं तर डबल टॉप सुद्धा असतं. तर डबल टॉप मध्ये काय असतं मित्रांनो, तर सर्वात मेन म्हणजे डबल टॉप मध्ये जेव्हा एखादा स्टॉक हा वर वर जात असतो आणि त्यानंतर एखादी रेड कॅन्डल तयार होते आणि स्टॉक खाली येतो, पुन्हा वर जातो, पुन्हा एक रेड कॅन्डल तयार होते आणि स्टॉक खाली येतो. नेक लाईन जेव्हा ब्रेक होते व्हॅल्यूम कॅन्डल्सने आणि बऱ्यापैकी शॉर्ट सेलिंग यायला सुरुवात होते. तर मित्रांनो, काय झालं इथं जो असतो एक प्रकारचा पहिल्या वेळेला जो एक बॉटम तयार झालेला असतो, एक स्विंग तयार झाला असतो, त्यानंतर पुन्हा एक सेकंड टाइमला तर रेजिस्टन्स तयार होतो त्याचा आणि त्यानंतर स्टॉक्स हा खाली येण्याचा प्रयत्न करतो. सो मित्रांनो, हे डबल टॉप पॅटर्न म्हणतात याला. बऱ्यापैकी ते पॅटर्न खूप रिअर सापडतात, जास्त सापडत नाहीत, पण जेव्हा आपण सापडतात मित्रांनो तर आपण लक्ष ठेवून असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कळेल की याची स्टॉकची मुवमेंट नंतर काय होण्याची शक्यता आहे. तर ॲज वेल एज तुम्ही जर बघितलं मित्रांनो, नंतर आता हे बघू शकता तुम्ही. हे बघा, स्टॉक्स असा वर येतो, फर्स्ट पीक घेतो, त्यानंतर सेकंड पीक घेतो आणि पुन्हा खाली येतो. तसंच जर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर बॉटम मध्ये सुद्धा त्याच प्रकाराने तयार होत असतं. खाली येतो, पुन्हा थोडासा स्विंग जातो, रेजिस्टन्स लाईन जाते आणि पुन्हा वर होत असतो. तर मित्रांनो, हे झालं प्रेझेंटेशन जे होतं हे होतं ड्रॉइंगचं ऑलमोस्ट. आता तुम्ही जे हे प्रकार पॅटर्न कसे दिसतात ऍक्च्युअल मध्ये स्टॉक मध्ये कशा प्रकारे निर्माण होत असतात हे आपण आता बघूया. तर मित्रांनो, आता आपण जर बघितलं तर बँक निफ्टी मध्ये हे पॅटर्न तयार झालेलं आहे. ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं तर हे पॅटर्न तयार झालेलं आहे 24 जुलै 2013 आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे पॅटर्न तयार झालं ते म्हणजे 15 सप्टेंबरला. तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर ह्या ठिकाणी जे आहे हे जे पॅटर्न आहे हे बघा, हा एक फर्स्ट पीक झाला, त्यानंतर हा सेकंड पीक झाला, त्यानंतर तुम्ही बघितलं तर एक छोटीशी जर नेकलाईन जर तुम्ही जर बघितली बऱ्यापैकी, त्यानंतर तुम्ही बघा इंडेक्स बऱ्यापैकी प्रमाणात ही खाली आलेली आहे. म्हणजे जे इथनं जर एंट्री घेतली असती कोणी, इथनं जर साधारण कोणी जर एंट्री घेतली असती तर ती एंट्री होती साधारण 44,000च्या वर. त्यानंतर स्टॉक एक जवळजवळ 2 ते 2.5 हजाराने खाली आलेला आहे बँक निफ्टी. तर मित्रांनो, हा झाला डबल टॉप पॅटर्न. तुम्ही बघूया निफ्टीमध्ये अशा प्रकारचे अजून किती वेळा पॅटर्न्स हे फॉर्म झालेले आहेत आपण बघूया. मी मार्क करून ठेवलेले आहे, या ठिकाणी फॉर्म झाले त्या ठिकाणी आपण बघू शकतो.
तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर हा डबल बॉटम नावाचा प्रकार आहे. तुम्ही नीट बघा. हा एक पॅटर्न, इथे एक बॉटम आणि हा एक बॉटम आहे. त्यानंतर बँक निफ्टी जी आहे ती थोडीशी वर गेली, पुन्हा स्विंग लो झाला आणि पुन्हा निफ्टी वर जाण्याचा प्रयत्न केला केला आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी ही बऱ्यापैकी वर गेलेली आहे. बघू शकता बँक निफ्टी त्यानंतर हा जो हाय आहे हा तोडल्यानंतर किती प्रमाणात वर गेली. नंतर त्याने लाईफ टाइम्स त्यांचे जे हाय आहेत ते अचीव केलेले आहेत बँक निफ्टीने. तर मित्रांनो, हे जे प्रकारच असतात हे जवळजवळ आपल्याला नाही का लक्ष ठेवण्यासारखे असतात. म्हणजे 100% काम करतात असं नाही, पण जेव्हा हे बॉटम्स किंवा टॉप्स तयार होत असतात तेव्हा आपण जर त्यावरती लक्ष ठेवलं तर आपल्याला जी स्टॉकची किंवा इंडेक्सची मुवमेंट ही काय असणार आहे नेक्स्ट याचा आपल्याला अंदाज यायला खूप चांगली मदत होते. तसंच जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये सुद्धा हे पॅटर्न्स तयार झालेले आहेत. आता जर आपण बघूया निफ्टीमध्ये कधी कुठे हे पॅटर्न तयार झालेले आहेत. आता हे जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर डेली लेवलला हे पॅटर्न तयार होतात, कधी विकली लेवलला होतात, कधी 4 आवरली लेवलला होतात. आता हे बघा तुम्ही, आपण एक छोटासा बॉटम इथं पॅटर्न तयार झालेला आहे ऍक्च्युली. हा हे बघू शकता तुम्ही, हे बघा. हा एक पॅटर्न आहे आणि हा एक पॅटर्न आहे. डबल टॉप तयार झाला आणि चांगल्या प्रमाणात व्हॅल्यूम सुद्धा मिळाला आणि निफ्टी तुम्ही बघू शकता किती प्रमाणात खाली आलेली आहे. तर हा एक पॅटर्न झाला मित्रांनो. हा सुद्धा खूप छान पॅटर्न आहे. डबल टॉप हा निफ्टीमध्ये तयार झालेला आहे. आणि जर बऱ्याच वेळेला जर तुम्ही जर बघितलं तर आवरली लेवलला सुद्धा हे पॅटर्न तयार होत असतात. जे इंट्राडे ट्रेडर्स असतात हे बऱ्यापैकी हे पॅटर्न ट्रॅक करू शकतात आणि पोझिशन घेऊ शकतात. तर मित्रांनो, आता हे बघा इंट्राडे लेवलला बघा हा एक मल्टी टॉप पॅटर्न्स तयार झालाय बघा. इथं हा एक टॉप आहे. हा हा एक इथं एक आहे आणि हा एक आहे. तुम्ही बघितलं ते मल्टी टॉप्स पॅटर्न तयार झाले मित्रांनो. तर जेव्हा असे टॉप्स तयार होत असतात तेव्हा जेव्हा टॉपला लागून एखादी ग्रीन कॅन्डल तयार होते आणि त्यानंतर त्याची नेक्स्ट कॅन्डल जेव्हा ग्रीन क्लोज होते त्याच्यावर हायला क्लोज होते तेव्हा आपण पोझिशन घेऊ शकतो आणि त्याचं जे मिनिमम टार्गेट असेल तेव्हा ते पहिले जी नेक लाईन असेल ते आपण घेऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, हे टार्गेट आपण फर्स्ट घेऊ शकतो त्याचं. त्याच्यामुळे एक शॉर्ट टार्गेट आहे. त्यानंतर जेव्हा क्रॉस करून व्हॉल्युमली क्रॉस करून जेव्हा वर जात असतं तेव्हा आपण स्टॉप लॉस ट्रेल करून मोठं टार्गेट अचीव करू शकतो. तर मित्रांनो, टॉप्स वरती तुम्ही लक्ष ठेवू शकता. फार छान पॅटर्न आहेत हे टॉप्स आणि बॉटम. जेव्हाही हे फॉर्म होत असतात तेव्हा आपण लक्ष ठेवायचं काम आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये आपलं रिटर्न. आता जर तुम्ही बघितलं तर लेटेस्ट मध्ये हे जे आहे क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी म्हणून एक जे आहे कंपनी, त्यामध्ये हे पॅटर्न्स तयार झाले बघा. आता तुम्ही डबल टॉप डबल बॉटम हे तयार झालेले तुम्ही बघू शकता. इथे छोटे छोटे 2 बॉटम झाले. ग्रीन कॅन्डल आहे, त्यानंतर वरची कॅन्डल क्लोज झाली. आता आपल्याला वाट बघायची ती म्हणजे हा ब्रेक करायचा. तर जर मित्रांनो जे अग्रेसिव्ह असतात ट्रेडर असतात तर ते हे 2 कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर जर इथं पोझिशन घेतली तर तिथपर्यंत टार्गेटली अचीव्ह करू शकतात. त्यानंतर स्टॉप लॉस ट्रेल करून आपण कंटिन्यू करू शकतो. तर हा एक सुद्धा एक छान असं युक्ती आहे. तर मित्रांनो, हे जे आपण पॅटर्न्स आता तुम्हाला सांगितलेले आहेत हे प्युअरली नाही का एज्युकेशनल व्हिडिओज आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन आपल्याकडनं नसणार किंवा आपल्या टीमकडनं नसणार आहे. हे सर्वस्वी तुम्हाला तुम्ही घेत असताना पुन्हा एखाद्या एक्सपर्टची तुम्ही राय घ्या आणि ट्रेड करा. तर मित्रांनो, बघत राहा आमच्या चॅनलला अशाच नवीन नवीन गोष्टी जे आम्ही तुम्हाला सांगत राहू आणि जे आपण एक्झाम्पल देत असतो लाईव्ह एक्झाम्पल्स देत असतो. चॅटवरती आम्ही फाइंड आउट करून दिलेले एक्झाम्पल्स असतात. त्यामुळे खूप छान मदत होते. कारण बऱ्याच वेळेला काही लोक जे फोटोज असतात तसे क्रिएट करून दाखवतात, म्हणजे निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये किंवा काही स्टॉक्स मध्ये जे पॅटर्न चांगल्या प्रमाणात फॉर्म झालेले असतात ते आम्ही इथं तुम्हाला दाखवतो आणि त्याचं नेक्स्ट काय झालं हे तुम्ही निश्चित बघू शकता. तर मित्रांनो, बघत राहा आमच्या चॅनलला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.